महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महागाव स्वतःच्या मुलींना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन तो शिक्षक बनला आदर्श। प्रायव्हेट इंग्रजी शाळा म्हटले की ती आजकालची फॅशनच बनली आहे। आजच्या या इंटरनेटच्या जमान्यात स्पर्धा वाढल्याने काही पालकांना वाटतंय की स्पर्धेत माझा पाल्य टिकून राहावा, तर काही पालकांना माझ्या पाल्यांना इंग्रजी शाळेत नाही पाठविले तर लोक काय म्हणतील असे वाटत असावे। पण काहींना का असेनात, परंतु सर्वच पालकांची धाव इंग्रजी शाळेत वाढल्याने बऱ्याच सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत। आपली शाळा जिल्हा परिषद शाळा असे नारा देत महागाव तालुक्यातील सेवानगर येथील सर्व पालकांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेत शिकवून एक मिसाल कायम ठेवलाय। त्या जिल्हा परिषद शाळेत 1 ते 4 वर्ग आहेत। एकूण पटावर 55 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असून शिक्षक मात्र एकच आहे। ही पार शोकांतिकेची बाब आहे। तरी पण तो एकच शिक्षक खचून न जाता सर्वच विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत बसवून दर्जेदार शिक्षण देत आहे। एवढेच नव्हे तर येथील शिक्षक चांदसुरे यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलींनाही त्यांच्याच शाळेत इयत्ता 2रीत प्रवेश घेऊन गावाच्या नजरेत एक आदर्श शिक्षक बनले आहेत। त्या आदर्श शिक्षकांचे काल सेवानगर येथील शाळा समिती व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून कौतुक केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड। तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल आभारी आहे, पण खरं तर सत्कार करण्याइतपत काही मोठं काम केलेलं नाही। साहजिक आहे, तुमच्या शाळेत मी एक शिक्षक म्हणून 2 वर्ष झाला आलोय। आज आपला पट जो 59 आहे त्यापैकी माझी मुलगी जर बाजूला काढली तर 58 आहे। म्हणजे 58 पालक विश्वासानं माझ्याकडे पाठवतात किंवा आमच्या मुलाला सर नक्कीच काहीतरी शिकवतील। मग जर मी तुमच्या मुलाला शिकवतोय, माझं मूल जर मी बाहेर टाकत असेल तर कुठेतरी तुमचा विश्वास तोडल्यासारखं होतं। का तर या शाळेत शिक्षण चांगलं नाही म्हणून मी माझी मुलगी बाहेर टाकली, असा एक गैरसमज होतोच आणि साहजिकच आहे, होणारच आहे ते। तर तसं न करता जर मी तुमच्या मुलाला शिकवतोय तर माझ्या मुलाला का नाही शिकवू शकत? जर माझी मुलगी बाहेर शिकवतोय म्हणजे मी तुमच्या मुलाला शिकवायला सक्षम नाही, असा एक सहजासहजी अर्थ निघतो त्याचा। आणि बाकी सत्कार व्हावा म्हणून असं काही नाही अपेक्षा। एक माझंही मूल, आता एक उदाहरण माझ्याच घरचं उदाहरण देतो। माझ्या 2 बहिणी, एका बहिणीचं परिस्थिती घरची खूप चांगली आहे, त्यामुळे त्याने अगदी लाख 1.5 लाख रुपये फी असणाऱ्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला शिकवतात। आणि एक दुसरी बहीण साधारण घरात आहे, तिचे मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकलेली। आज दोन्ही लेकरं म्हणजे अगदी 12वी झालेली आहे, पण माझ्या ज्या बहिणीचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकले ते खरोखरच म्हणजे खूप पुढे। एक समाजामध्ये वावरताना जे ज्ञान पाहिजे किंवा जे त्यांच्या एक कला पाहिजे, सगळे त्या गुण त्या मुलामध्ये आहेत। पण त्याच ठिकाणी ज्या माझ्या बहिणीचे जे मुलं इंग्लिश मिडियमला शिकले, आज परिस्थिती अशी आहे, मराठी बोलताना मराठी शब्दाचा अर्थ काय हे त्यांना कळत नाही। जर माझ्या त्या भाच्याला म्हणजे भाचा लागतो, तो भाच्याला जर मी 100 रुपये दिले बाजारातून काहीतरी घेऊन ये म्हणलं तर समोरच्या दुकानदाराने त्याला कितपत परत दिले, किती त्याला लोभ वाटलं हे काही समजत नाही। म्हणजे एक सामाजिक ज्ञान त्यांना इंग्लिश मिडियम मध्ये नाही आहे। कारण गेल्या वर्षी माझी मिसेस गावाकडे असल्यामुळे 1 वर्ष माझी मुलगी होती इंग्लिश मिडियमला, पण तिथं जे ज्ञान पाहिजे ते काहीच नाही। पैशाला पैसा जातोच आपला, पण जे या मुलामध्ये राहून जिल्हा परिषदमध्ये जे ज्ञान असतं, जे पुस्तकातून शासनाने जे दिलेलं आहे, हे जर सगळं जर त्या मुलाला मिळालं तर मुलाची खरोखर प्रगती होती। आणि आजतागत बरेच उदाहरण आहेत की जे आज क्लास 1 अधिकारी आहेत, म्हणजे मोठमोठ्या पदावर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।